प्रशासक नेमणं ही मंदिर सरकारीकरणाची पहिली पायरी असल्यामुळं आमचा सर्वांचा मंदिर सरकारीकरणाला, बाळूमामा देवस्थानातील मंदिराच्या सरकारीकरणाला विरोध आहे। सेवेकरी संस्था, हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विषय असा आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून एक विषय चर्चेत आहे, संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार या संदर्भात आधीचं जे विश्वस्त मंडळ होतं त्यांच्यावरती दोषारोप ठेवण्यात आलेले, त्यातले जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे। परंतु हे कारण पुढे करून त्या ठिकाणी प्रशासक नेमलेलं आहे आणि प्रशासक नेमणं ही मंदिर सरकारीकरणाची पहिली पायरी असल्यामुळं आमचा सर्वांचा मंदिर सरकारीकरणाला, बाळूमामा देवस्थानातील मंदिराच्या सरकारीकरणाला विरोध आहे आणि यासाठी आजचा हा मोर्चा आहे। एकंदरीत हे सर्व प्रकरण पाहता स्थानिक सहाय्यक धर्मादाय आयुक्त आहेत यांच्याकडे चौकशीसाठी दिलेला आहे, परंतु पारदर्शक पद्धतीने आणि निपक्षपातीपणे जर चौकशी व्हायची असेल तर या ठिकाणी सीआयडी चौकशी लागली पाहिजे, महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांकडे चौकशी झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। एकंदरीतच मंदिराचं उत्पन्न जर आपण पाहिलं तर आधीचे ट्रस्टी असताना वार्षिक उत्पन्न 4 ते 5 कोटी होतं। एवढं कमी उत्पन्न होतं, प्रशासक नेमल्यानंतर जून पासून या मंदिराचं उत्पन्न केवळ 6 महिन्यामध्ये 9 कोटी 61 लाख रुपये झालेलं आहे। वार्षिक उत्पन्न जर बघितलं तर 15 कोटीपेक्षा अधिक आहे। एवढं प्रचंड उत्पन्न असताना आधी नेमकं झालं काय? हे पैसे नेमके गेले कुठं? आज अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी सोनं नाणं अर्पण करत असतात, याच्या नोंदी व्यवस्थित त्या ठिकाणी नाहीये, त्याचं व्हॅल्युएशन नाहीये, जमिनी ज्या देवस्थानच्या आहेत व्यक्तिगतरित्या त्याची बिलं किंवा त्याचा पैसा वापरला जातो आहे। या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर या पूर्ण प्रकरणाची, गंभीर प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर प्रशासक नेमलाय, परंतु गेली 3 महिने झालं त्या ठिकाणी धान्य कोठारातली धान्याची विक्री असेल, बग्यातल्या बकरी ज्या नरबकरी असतात किंवा त्या ठिकाणी ज्या म्हातारे झालेल्या बकरी असतात यांची दर महिन्याला विक्री केली जाते। 1 कोटी उत्पन्न दर महिन्याला येतं, परंतु गेली 3 महिने झाले बकरींची विक्री झालेली नाहीये, म्हणजे 3 कोटी रुपये उत्पन्नाचं बाळूमामा देवस्थानचं नुकसान झालेलं आहे। याला जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती पण कारवाई झाली पाहिजे, त्यांच्याकडनं वैयक्तिक वसुली केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर अमावस्या असेल, उत्सव असेल, या कालावधीत भाविक भक्तांना सुविधा ज्या दिल्या पाहिजे, त्या ठिकाणी शौचालय, बाथरूम पाहिजे, या मूलभूत सुविधा सुद्धा दिल्या जात नाहीत, या सर्व सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी आजचा हा मोर्चा या ठिकाणी करतो आहे।